बचपन 55 और 95 हर उम्र के लिए यकसा मुफीद मफाद आम्मा का आलम बरदार। जरूर सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें और बेल आइकन प्रेस करना न भूलें। रब्बानी द स्कॉलर यूट्यूब चैनल। ज्या क्षणाची आपण सर्वजण वाट पाहतो आहोत, आदरणीय अच्युतजी पालव सर यांचा नागरी सत्कार आपण या ठिकाणी करणार आहोत। या नागरी सत्कारासाठी आपण या दोन कलावंतांना आमंत्रित केलेलं होतं। प्रख्यात शिल्पकार सरमत पाटील आणि मसूदभाई पेंटर। तर सरमत पाटील या ठिकाणी पोहोचू शकलेले नाहीत। मी आरवी सरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मंचावर यावं आणि हा जो नागरी सत्कार या ठिकाणी संपन्न होणार आहे तो नागरी सत्कार मसूदभाई रमजान पेंटर आणि आरवी सर यांच्या दोघांच्या हस्ते समस्त मालेगावकरांच्या वतीने आणि साथी प्रतिष्ठानच्या तर्फे केला जाणार आहे। या ठिकाणी अच्युतजी पालव यांना फुले पगडी घालून शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात येत आहे। धन्यवाद। या ठिकाणी साथी प्रतिष्ठानतर्फे नागरी सत्कार संपन्न झालेला आहे। अनेक लोकांनी या ठिकाणी वैयक्तिक सत्कार करण्याची इच्छा व्यक्त केली आहे। त्या सर्वांच्या इच्छेचा आम्ही मान ठेवतो। त्यांना सत्कार करण्याची संधी निश्चितच मिळेल। आता पालव सरांची जी मुलाखत होणार आहे त्या मुलाखतीच्या नंतर व्यक्तिगत किंवा इतर संस्थांतर्फेचे जे सत्कार आहेत ते आपण या ठिकाणी घेणार आहोत। त्याच्यामुळे सर्वांना ती संधी मिळेल। तर कृपया फक्त आपली नावं आणि त्या संस्थांची नावं जी आहेत ती या ठिकाणी द्यावीत, म्हणजे तो कार्यक्रम मुलाखतीचा झाल्यानंतर आपण तो सत्कार या ठिकाणी करू। आणि त्याच्याबरोबर अतिशय आनंदाची गोष्ट अशी आहे की पालव सर या ठिकाणी त्यांच्या सुलेखनाचं जे आहे ते प्रात्यक्षिक सुद्धा आपल्याला दाखवणार आहेत। तर या ठिकाणी मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना पालव सर सोडून आणि श्रद्धा मॅडम सोडून विनंती करतो की आपण कृपया व्यासपीठाच्या समोर येऊन स्थानापन्न व्हावं। आणि निलेश गायधनी सर यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया अच्युत पालव सरांची मुलाखत घेण्याकरता मंचावरती यावं। निलेश गायधनी सर हे चतुरस्त्र अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे। म्हणजे ते कुठले कलावंत नाहीत असा प्रश्न विचारावा लागेल, कारण ते स्वतः
इंटिरियर डिझायनर आहेत, कॅलिग्राफर आहेत, ग्राफिक आर्टिस्ट आहेत, त्याच्याबरोबरच ते कवी आहेत, गझलकार आहेत आणि त्याच्याबरोबरच ते रंगकर्मी सुद्धा आहेत आणि परफॉर्मिंग आर्टिस्ट म्हणून वेगवेगळे अनेक कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी सादर केलेले आहेत. तर हे असे अष्टपैलू निलेशजी गायधनी हे मुलाखत घेणार आहेत, त्याच्यामुळे ही मुलाखत निश्चितच इंटरेस्टिंग होणार आहे. ते नीट हे जुळवून घ्या. तिरपा घेते, थोडा तिरपा ठेव, थोडा तिरपा ठेव. हा बाज डिझाईन नाही बसणार नाही इकडे. निलेशजी गायधनी यांच्याकडे मी आता सूत्र सुपूर्द करतोय आणि त्यांनी आता आपल्या मुलाखतीच्या कार्यक्रमाला सुरुवात करावी अशी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. मुलाखतीच्या आधी पालव सर थोडस मनोगत व्यक्त करतायत. नमस्कार. आजचा दिवस माझ्यासाठी खूप भाग्याचा आहे. गेल्या 25 जानेवारीला सकाळी 10 वाजता पद्मश्री कन्फर्म झाली होती. आज 25 जानेवारीला 24 जानेवारी आणि मालेगाव सारख्या ठिकाणी येऊन हा सत्कार स्वीकारण्याची विनंती मी मान्य केली. त्याचं कारण त्यांचं प्रेम. आणि खरं तर राष्ट्रपतींच्या हस्ते माझा सत्कार होणार होता. 11 भाषांवर मी हम भारत के लोग असं मी लिहिलंय. आज सगळ्या पेपरने ती हँडलाईन केलेली आहे. पण शेवटी भोसल्यांचं प्रेम आणि मालेगावकरांचं प्रेम हे खेचून आणतच असतं. त्यामुळे मी खरंच तुमचे मनापासून आभार मानतो. आणि सत्कार सगळीकडेच झाले. गेली वर्षभर सत्कार. हा मला वाटतं या पद्मश्रीच्या वर्षातला शेवटचा सत्कार आहे. नंतर परत होतील ते वेगळे, पण आजच्या सत्काराला महत्त्व आहे. कारण हे बहुभाषिक ज्याला म्हणतो आपण, ज्याला सगळ्या भाषांची जेव्हा मी एकरूप करून मी मांडत असतो तसा हा सत्कार मला असं वाटतंय. आणि म्हणून मला बाकीचं सगळं बाजूला ठेवून मी काल पुण्यात होतो सकाळी, त्याच्यानंतर इकडे आलो. इथून हे सगळं पण इथे वाटलं, इथे आल्यापासून जाणवत होतं की यस, ही माझी माणसं आहेत आणि आलं पाहिजे. 18 वर्षानंतर ऑलरेडी माझी चूक आहे हे सांगतो, पण याच्यानंतर परत येईन. कारण आत्ताच मी काय केलं होतं, बीडच्या शाळेमध्ये गेलो होतो आणि त्या 1ली ते 4थीच्या मुलांनी, प्राथमिक शाळा ज्या मुलांना वर्ग नाही, ज्या मुलांना शौचालय नाही, आणि आमच्या जेजेमध्ये आम्ही जी कॅलिग्राफी शिकवतो ती कॅलिग्राफी 1ली ते 4थीच्या मुलं मला दाखवण्याकरता त्यांनी केली होती. आणि ते सगळं बघून मला असं वाटलं की हे सगळं कुठेतरी आपण स्वतःहून तिथे गेलं पाहिजे आणि त्या मुलांना मुंबईमध्ये घेऊन जाणार आहे मी. त्याचं कारण एवढंच आहे की या मुंबईकरांना कळलं पाहिजे की गावातली मुलं किती काम छान करतात आणि काही व्यवस्था नसताना हे सगळं घडत असतं. म्हणजे तेच त्यांचे गुरु असतात. त्यांनी ज्या शिक्षकांनी ज्यांना शिकवलं ते खरंच ते महान आहेत. ते खरं त्यांचा सत्कार व्हायला पाहिजे. आणि मी त्या सगळ्या मुलांना म्हटलं की मी पद्मश्री नाही, खरे पद्मश्री तुम्ही आहात. कारण 32 मुलं काम करत होती. तर मला हे सगळं थोडंसं सांगायचं होतं आणि तुमच्या सगळ्यांचे आभार मानायचे होते. सगळे सत्कार झाले. नागरी सत्कार हा पहिलाच आहे. मी आणि माझं कुटुंबातर्फे तुम्हा सगळ्यांचे, भोसले कुटुंबाचे आणि समस्त मालेगावकरांचे आभार. इन बिटवीन तुम्हाला मुलाखत चालू असताना तुम्हाला जर काय विचारावंसं वाटलं, काय असतं आपण प्रश्न कसा विचारावा आपल्याला प्रश्न असतो आणि विचारला तर चुकीचं काय असेल तर तसं काही नसतं. चांगला प्रश्न असेल तर नक्की आपण विचारू शकतो.
धन्यवाद अच्युत पालव सर. 55 और 95 हर उम्र के लिए यकसा मुफीद मफाद आम्मा का आलम बरदार. जरूर सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें और बेल आइकन प्रेस करना न भूलें. रब्बानी द स्कॉलर यूट्यूब चैनल. रब्बानी द स्कॉलर यूट्यूब चैनल इल्मी, अदबी, दीनी, बिल्ली, समाजी, सकाफती, तहजीबी, फलाही, तिब्बी, फन्नी, माशी, तिजारती, माशरती, इंतजामी, इनकलाबी, तहरीकी, तहकीकी, तकनीकी, तफ्तीशी, तामीरी, तालीमी व मालूमाती यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें और बेल आइकॉन प्रेस करें. रब्बानी द स्कॉलर यूट्यूब चैनल.